ज्या संघाचा 12वे खेळाडू समालोचन कक्षात राहणार नाही त्यांना सुद्धा 2 रनाची पेनल्टी देण्यात येईल. चला सलामीर पाठवायचे आहेत भुवी 11. सामना 4 षटकांचा राहील, 4 गोलंदाज राहतील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो गुरु. सामनावीर सलामवीर मोनिश आणि सुदाम. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो गुरु. जे खेळाडू ही स्पर्धा अर्धवट सोडून गेलेले आहे त्यांना 2 वर्षासाठी बॅन करण्यात आलेला आहे, याची त्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. स्ट्राईकला आहे तो सुदाम आणि नॉन स्ट्राईक आहे तो मोनिश. सामना करेल तो गुरु याचा. मोनू सुरदास. सर्व खेळाडूंनी आपल्या मोबाईल जरा जपून ठेवायचा आहे. गुरु याचा पहिला चेंडू. सामना करेल तो सुदाम. सामना 4 षटकांचा राहील. गुरु याचा पुढला चेंडू. सामना करेल तो सुदाम. पुलटा चेंडू. चेंडू टोला. चेंडू मिडॉनच्या दिशेने जातो आणि हा BSNL चौकार. धावसंख्या वाढून होते. साठी पुलटा चेंडू तो टोलवण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा घेऊन जातोय चेंडू. मिडॉनच्या दिशेने जातो. दरम्यान 2 धावा पूर्ण करतोय सुदाम. 2 धावेवर समाधान मानतोय. धावसंख्या 2 ने वाढून होते ती 6. बिनबाद 6. गुरु याचा पुढला चेंडू. चांगला चेंडू. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या स्थिर 6. पहिलं षटक मार्गस्थ. धावसंख्या स्थिर. बिनबाद 6. गुरु याचा पुढला चेंडू सुदाम याला. तोलवण्याचा प्रयत्न. दरम्यान चेंडू एस्टरिकाच्या हातात जातो आणि पंतांचं बोट आकाशात जात आहे. सुदाम बाद होतोय. याने जर षटकार मारलास ना
तर संध्याकाळी डायरेक्ट ग्रीन लाईट. देखते क्या करते सज्जम आणि गटाला बॉलिंग करत आहेत ते. बघूया ऑन द शॉट आणि चौकार. चौकारासाठी त्यांना अर्धी पार्टी भेटणार संध्याकाळी. त्याने बेऱ्यावर यायचं आहे संध्याकाळी. रेड बुल आणि आतिश पाटील यांच्याकडून 100 रुपये ना माझ्याकडून ग्रीन लाईट. वॉट शॉट. काफी अच्छे स्क्वायर कट नहीं है मिड ऑन पे मारते हुए और फील्डिंग करते हुए यतिन पाटिल और की समाप्ति के रन हुए हैं 11 रन हो चुके हैं. एक और काफ़ी अच्छी बैटिंग करते हुए सज्जन पाटिल. अगर उन्होंने छक्का मारा तो मेरे तरफ से 100 रुपया और शैलेश पाटिल की तरफ से ग्रीन लाइन पे पूरा रात की पार्टी पूरी. और अगले बॉलर आ चुके हैं देव पाटिल. संजय पाटिल की तरफ से भी रेड बुल है. जितना पिएगा उतना. लेग स्पिनर आए हैं देव पाटिल. देखते हैं अपने टीम के लिए कितने विकेट ले पाते हैं. और सज्जन पाटिल है जो भी पावर प्ले एक ही है. ध्यान दीजिए दक्षता स्पोर्ट. कोणला आम्ही शिकतो भाई जरा थांब ना. देव पाटिल मुड़ते हुए बाएं हाथ से बॉलिंग करेंगे सज्जन पाटिल के लिए. और नॉन स्ट्राइक पे मनीष पाटिल जो भी वसई विरार में खेलने जाते हैं. काफ़ी तजुर्बा है उनके पास. देखते दाहिने हाथ से देव पाटिल सामना करेंगे सज्जन पाटिल. एक चौका लगा चुके हैं अपने कारकिर्द में. और कीपर है बिटिया भाई जो डाय मारेंगे तो उनको मैं 100 रुपया दूंगा. बिड्ड्या यांनी जर कॅच घेतली तर त्यांच्यासाठी पारितोषिक आहे 100 रुपये ना माझ्याकडून 200 रुपये. रेड बुल संजय पाटील. अजय पाटील 2 रन. बाली यांनी बॉल सोडलेला आहे. चांगले सत्रक्षण. समाजसेवक आमचे सोन्या पाटील इथं आलेले आहेत. सर्व फिल्डर सज्जन पाटील अशी बक्षीस वाढत आहे. 3 षटकारासाठी रोज पार्टी सोन्या पाटील यांच्याकडून. डोंगरी सोन्या पाटील यांच्याकडून. सज्जन पाटिल ने लगातार 3 मारे तो उनको 10,000 इनाम देंगे. मैं खुद कमेंटेटर. काफी अच्छी बॉलिंग करते हुए देव पाटिल. अगर उन्होंने 3 बॉल पे 3 विकेट लिया तो मैं 500 दूंगा. सिर्फ भरोसा नहीं उनका विकेट ले. और विशाल पाटिल की तरफ से 500 रुपया सज्जन पाटिल के लिए. काफी बढ़ोतरी होती है सज्जन पाटिल. आप देखते किधर है. छक्का मारो पैसा पाओ. और वाइट बॉल है. अंपर का काफी डांसिंग अंपर. ऐसे अंपर गोटे अंपर भी देखे हमने टीवी पे लेकिन आए नहीं हमारे इधर. वो बिजी है उधर. आपको बुलाया और आपने उनका काम किया है बहुत अच्छी तरह से. सज्जन पाटिल मुड़ते हुए और फिर से वाइट लगता है अंपर अपने स्टाइल से. वाह. और बाजी बैल की तरफ से करते हुए सज्जन पाटील यांना बाजी ग्रुप तरफ से लगातार 5 दिवस पार्टी आहे षटकारसाठी. ग्रीन लाईनचा चहा रोजचे आपले नीलू यांच्याकडून रोजचा चहा फ्री सज्जन पाटील यांना. ये आगे बढ़ते हुए लेकिन बॉल काफी ड्राइव करते हुए दिलीप पाटिल हो काफी अच्छे प्लेयर. ओ जय शिवाजी कनेरी में खेलते थे पहले ओपन में. चाविंद्र गांव के एक ऐसे लोते हैं जो बाहर के खेले हुए जय शिवाजी कनेरी में. काफी नाम क्या है. और चेतन पाटिल है थोड़ा कमजोर लगते हैं मेरे को. मनीष यावी जर षटकार मारला तर बॉबी यांच्याकडून मालिश फ्री आहे. बॉबी मास्टर. आणि जर 9 थर लावता तर पूरा गाव जागेगा. थैंक यू शैलेश पाटिल. मिकिया पाटिल जरा हमको सीखना है. तुम सीखने की कोशिश नहीं करते जरा सीखने दो हमको. देव पाटिल के लिए खास सुनहरा मौका संजय पाटिल की तरफ से. एक विकेट पे 100 रुपये और मेरे तरफ से 50 रुपया. भाई पैसा कम है. देखते ये उठा दिया मोनिश ने लेकिन बैट की कड़ा लगते हुए. और बालाराम पाटिल भगवान टोपी पहनते हुए. सज्जन पाटिल तुमको इतना बख्शिश लगा है लेकिन तुम कुछ नहीं कर रहे. हम क्या करेंगे.
कुछ भी नहीं कर सकते। ये क्या लूम लाइन है क्या? लगा झटकार। मारो, टांगा उठा के मारो भैया। अरे बाप रे बाप, और सचिन पाटिल ने अचानक मार दिया है। अरे शाबाश, सचिन पाटिल ने काफी पैसा। संध्याकाळी आणि पैसे जमा झालेले आहेत 500 आणि आणि रेड बुल पण भेटणार तुझा अतिश पडले 100 रुपये 700 टोटल 100 रुपये. हा रन झालेला आहे 23. घ्या बाई, घ्या. धावसंख्या 1 बाद 23. पुढला चेंडू देव याचा सामना करीत सज्जन पुढून मारण्याचा प्रयत्न दरम्यान एसटीतीच झालेला आहे. सज्जन एसटी दुसरा आदरा. जोपर्यंत कमिटी बॉक्स मध्ये पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत कोणाचे नाव पुकारण्यात येणार नाही असे चाविंद्रा गाव समितीतर्फे सर्वांना विनंती आहे. पैसे तुम्ही जमा करा, त्याच्यानंतरच नाव घेण्यात येईल. कोणाचा अपमान होईल असे वागू नका. पैसे जमा करा पहिले. तुषार, पैसे जमा झाल्याशिवाय कोणाचे नाव पुकारण्यात येणार नाही. 23. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 23. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येत आहे तो बन्सी. सामना करेल तो मोनिश. ऋषी या सुवर्ण संधी 3 षटकार मारल्यास आतिश पाटील यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. बन्सियाचा पुढला चेंडू सामना करेल मोनिश. फुलटा चेंडू दरम्यान भीमर चेंडू आहे. चेंडू सीमारेषेकडे जातो. नो 2+1. 3 धावा मिळतील या चेंडूवर. फर्स्ट वॉर्निंग, फ्री हिट. पुढील चेंडू हा फ्री हिट राहील. ऋषाने 2 षटकार मारला. विशाल पाटील यांच्याकडून 200 रुपये देण्यात येतील. बन्सी याचा पुढला चेंडू मोनिशाला जोरून टोलालेला चेंडू हवेत आहे आणि हा BSNL षटकार मोनिशाच्या पंचांसाठी गिरीश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. गिरीश खंडू पाटील यांच्याकडून पंचांसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडून घेऊन जायचं आहे. बन्सी सामना करेल तो मोनिश. मोनिश वैयक्तिक
12 धाव संख्येवर खेळतोय. धाव संख्या स्थिर 32. मन्याची मालिश फ्री झालेला आहे बॉबी पाटील यांच्याकडून. बन्सी सामना करतो मोनिश. पुढला चेंडू मिड ऑफ च्या दिशेने येतो आणि हा BSNL षटकार. धाव संख्या 6 ने वाढून होते 38. कोंबडा बघा कोंबडा षटकार. मोनिश वैयक्तिक 18 धावांवर खेळतोय. मोनिश हॅट्रिक वर आहे. मोनिश पाहूया पुढला चेंडू. बन्सियाचा मोनिश आला. यॉर्कर लाईनचा चेंडू दरम्यान 1 धाव आणि गचाल असं क्षेत्ररक्षक होते. दरम्यान चेंडू सीमा पार जातोय. धाव संख्या 4 ने वाढून होते 42. दोन बाद 42. बन्सियाचा पुढला स्लो चेंडू दरम्यान चेंडू कव्हरच्या वरून जातोय. BSNL चौकार. फुलटॉस चेंडू मारण्याचा प्रयत्न दरम्यान चेंडू निर्धाव जातोय. गचाल असे क्षेत्ररक्षक होतंय. 1 धाव पूर्ण होते. पंचांचा बायचा इशारा येतोय. धाव संख्या 1 ने वाढून होते 47. बन्सी याने जर ऋषी यांचा विकेट घेतल्यास शैलेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. तसेच ऋषी आणि बन्सी या षटकार मारल्यास शैलेश पाटील यांच्याकडून 500 रुपये. आतिश पाटील यांच्याकडून 200 रुपये. अजय पाटील यांच्याकडून 200. बन्सी याचा पुढला चेंडू दरम्यान मारण्याचा प्रयत्न. लेग बायच्या स्वरूपात 2 धावा मिळतात. धाव संख्या 2 ने वाढून होते 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 2 बाद 49. त्याचं नाव काय रे? अंपरचा नाव काय? उत्कृष्ट पंचांची भूमिका निभावत आहे तिथे पंच भूषण तसेच विश्वास पाटील सावंदे. भूषण पाटील भिवंडी भिवंडीतच येतो भादवाड. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येत आहे तो हार्दिक. सामना करेल तो मोनिश सलामवीर मोनिश. वैयक्तिक 27 धावांवर खेळतोय हार्दिक. याचा पुढला चेंडू हाफ पिच चेंडू दरम्यान चेंडू सीमारेषेकडे जातोय. 1 धाव पूर्ण करतोय मोनिश. हार्दिक
हार्दिक जयेंद्र पाटील. हार्दिकने विकेट घेतल्यास विशाल पाटील आणि शैलेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. तसेच ऋषी यास 100 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुढला चेंडू ऋषी, चेंडू हवेत आहे. दरम्यान एक धाव पूर्ण करतोय आणि इथे 2 धावांचं समाधान मानतोय तो ऋषी. धाव संख्या 2 ने वाढून होते 50. 2 बाद 50. पोगाव गावचे समाजसेवक संतोष उमराटकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. CPL मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. दोन धाव डिक्लेअर. 54 धावा झालेल्या आहेत. पंचभूषण यांच्यासाठी गिरीश खंडू पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सामना संपल्यानंतर त्यांनी माझ्याकडून घेऊन जायचं आहे. त्यांच्या समोर गौतमी पाटील पण फेल झालेला आहे. पुढला चेंडू हार्दिक याचा, ऋषी आला. कव्हरच्या दिशेने मारलेल्या चेंडू दरम्यान BSNL चौकार. हार्दिक अपित चेंडू दरम्यान चांगला असं प्रयत्न होता. विशू याच्याकडून 2 धावा 62. चाविंद्रगावचे उद्योगपती अनमोल पाटील यांचं इथं आगमन झालेलं आहे. CPL 2025 मध्ये त्यांचं हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. अनमोल पाटील चाविंद्रा उद्योगपती. हार्दिक याचा पुढला चेंडू, ऋषी आला. टोलवण्याचा प्रयत्न दरम्यान बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातोय. 1 धाव धावून पूर्ण करतोय. कचाल असं थ्रो होतोय. दरम्यान 4 धावा मिळतात या चेंडूवर. 3 धावा मिळतात या चेंडूवर. हॅलो, मॅचची समाप्त झालेली आहे. सज्जन पाटील यांनी स्टेजवर यायचं, त्यांचं पारितोषिक घेऊन जायचं आहे, अन्यथा दाफलं जाईल पैसे. लवकर या. सज्जन पाटील त्यांचे 80 रुपये खपलेले आहेत, त्याच्यामध्ये 520 रुपये राहिलेले आहेत. गिरीश पाटील यांच्याकडून त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक आले होतं. भूषण भादोळ. यानंतर होणारा सामना कोणता आहे? अग्रिराजा चाविंद्र संघाचा कर्णधार तसेच यश 11 संघाचा कर्णधार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 64. 65 धावांचं आव्हान आहे ते. घे रे सोन्या दे. आणि या संघादरम्यान नाणेफेक करतील ते चाविंद्रगावचे उद्योगपती अनमोल अशोक पाटील. दादांना विनंती आहे की त्यांनी टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. पंचभूषण अंपर गोट्यानंतर जर
कोणी क्रिकेट गाजवलं असेल तर ते आपले भूषण भादोडचे, भादोडचा गण्या होता, आता भादोडचा भूषण पण आहे. तसेच विश्वास पाटील सावंदे यांनी सुद्धा अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे स्पर्धेमध्ये. त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक आभार. हॅलो, ए घे ना, घेत ना तुम्ही इकडे दोघं जमा. इकडे ना माईक ने बोलतो इकडे शिस्तीन कायद्यान विचार. हॅलो, टॉस जिंकलेला आहे यश 11 यांनी. तुमचा यश 11 तुमचा डिसिजन क्षेत्ररक्षण. तुमच्या असे क्षेत्र बॉलर कोण असणार आहेत चांगले का ते असे जोर टाकू शकतात? आतिश, दीपक. आयोजकांबद्दल तुम्ही काय सांगणार रितेश या चाविंद्रा प्रीमियर लीग मध्ये 2025 मध्ये? खूप चांगलं आयोजन आहे. सर्वांनी मिळून सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. यश पाटील, तुम्ही जर टॉस जिंकला तर काय घेतलं असतं? जे तुम्ही किती पण रन टार्गेट देणार यांना यश 11 यांना? 60+ जाण्याचा असं आहे. तुम्हाला इथे ज्या अरेंजमेंट केलेले आहे चाविंद्रा प्रीमियर मध्ये तुम्हाला कसं वाटते? खूप मेहनत घेतली पोरावी, त्याच्यामुळे हा आयोजन झालेलं आहे. एकदम परफेक्ट झालेलं आहे. तसंच न्यू डायमंड चाविंद्रा यांनी 2025 मध्ये चांगलं आयोजन केलेलं आहे. चांगलं असं म्हणजे प्रीमियर चाविंद्रा प्रीमियर मला वाटतं 3रं वर्ष असेल चाविंद्राचं, 2रं वर्ष आहे. तसेच संजय बाबा. हॅलो हॅलो एक मिनिट. मी क्या तू किती 6 मारणार? एक पण नाही मारणार. जा तिकडे घे माईक दे. ए माईक दे संजय ना. अरे 24 चेंडूत 65 धावांचं आव्हान आहे. 24 चेंडू आणि 65 धावा. दरम्यान वैयक्तिक पहिले सांघिक पहिले श्रेय सुदाम. सुदामाचा पहिला चेंडू सामना करेल तो विशू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो देव. सुदाम पाटील या सुवर्ण संधी 3 गडी बाद करतात. 1000 रुपयाचं पारितोषिक विशाल प्रकाश पाटील यांच्याकडून देण्यात येईल. दरम्यान पुढला चेंडू विशू यांनी टोलवला. चेंडू शिवारशीकडे जाते आणि चांगली झेल टिपलेला आहे. केला 2100 रुपयाचं पारितोषिक. आतिश पाटील, सोन्या पाटील यांच्याकडून 500, संजय पाटील यांच्याकडून 1000, एकूण 3600 रुपयाचं पारितोषिक सुदाम पाटील यांना. विशाल पाटील 1000 रुपये. पुढला चेंडू सुदाम याचा गुरु याला चांगला टोला चेंडू मिडॉनच्या दिशेने जातोय. 1 धाव धावून पूर्ण करतोय. एका धावावर समाधान मानतोय. धावसंख्या 1 निवडून होते. 1 बाद 1. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी सुदाम साठी. तब्बल 4700 रुपयाचं पारितोषिक. देव पाटील याला सुवर्ण संधी. आतिश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारात 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. पुढला चेंडू फुलटॉस चेंडू. तसेच अजय पाटील यांच्याकडून देव पाटील यास प्रत्येक षटकारास 500 रुपये देण्यात येतील. चला, स्टेजवर जी लहान मुलं बसलेले आहेत त्यांनी स्टेज खाली करायचं आहे. थोड्याच वेळात आपले सर्व प्रमुख पाहुणे इथे उपस्थित होणार आहेत. चाविंद्रा गावातील सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच देणगीदारांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. पुढला चेंडू देव याला 2 धावा डिक्लेअर.
धावसंख्या 2. चाविंद्र गावचे ज्येष्ठ नागरिक बालाराम खंडू पाटील यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. चाविंद्र गाव समितीतर्फे त्यांचे CPL मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. लहान मुलांनी स्टेजच्या खाली उतरायचं आहे. सुदाम सामना करेल तो देव. वैयक्तिक 2 धाव आणि हा BSNL षटकार. आतिश पाटील यांच्याकडून 100 रुपये. देव पाटील यांना एका षटकारासाठी मिक्की पाटील यांच्याकडून फोन पे 200 रुपये जमा झालेले आहेत. फोन पे पैसे नसतील तर फोन पे केला तरी चालेल. गुरु पाटील याला 200 रुपये पारितोषिक अजय पाटील यांच्याकडून आणि आतिश पाटील यांच्याकडून 100 रुपये. धावसंख्या 9. विशाल प्रकाश पाटील यांच्याकडून गुरुसाठी 500 रुपये. गौरव वैयक्तिक गुलशन चांगला टोलेला चेंडू झेल आहे. गचाला असं क्षेत्ररक्षण होत आहे. दरम्यान 1 धाव धावून पूर्ण करतोय गुरु. एका धावावर समाधान मानतोय. धावसंख्या 1 ने वाढून होते 10. आतिश पाटील यांच्याकडून देव पाटील साठी 100 रुपये जमा झालेले आहेत. तसेच मिक्की पाटील यांच्याकडून 200 रुपये फोन पे जमा झालेला आहेत अकाउंट मध्ये. पुढला चेंडू गौरू याचा देवसाडे आणि अगदी फळाचे. तुषार पाटील यास सुवर्ण संधी. लगातार 2 षटकार मारल्यास विशाल प्रकाश पाटील यांच्याकडून 500 रुपये. तसेच चाविंद्रा गावचे शाखा प्रमुख चंद्रकांत पाटील यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक देण्यात येईल. तुषार पाटील यास देव पाटील यांचे 100 रुपये घेऊन जायचे आहेत. आतिश पाटील यांनी स्वतःने द्यायचे आहेत ते. कॅमेरामॅन पंचांनी सामना चालू ठेवायचा आहे. तुषार पाटील साठी आतिश पाटील यांच्याकडून 100 रुपये. अजय पाटील 500 रुपये आणि पंच 2 धावा वाचलेला आहेत. तरी या शॉट साठी अजय पाटील यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक तुषार पाटील यासाठी जमा झालेले आहेत. सुंदर फटका होता. 2 धावा. बॉल चेंडू वेगार आहे. चेंडू चाविंद्रा गावातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती आहे की त्या व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. आपले सर्व स्पॉन्सर, टी शर्ट स्पॉन्सर, बॉल स्पॉन्सर, ट्रॉफी स्पॉन्सर, जेवणाचे स्पॉन्सर सर्वांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तसेच चारही संघाचे संघ मालक यांनी सुद्धा येऊन स्टेजवर बसायचं आहे. यश 11, भीमू 11, दक्षता स्पोर्ट्स, आगरी राजा संघाच्या सर्व संघ मालकांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. गिरीश उर्फ गुड्डू यांनी कॅच घेतल्यास सोन्या पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अनमोल पाटील यांच्याकडून 200, विशाल पाटील यांच्याकडून 500, 900 रुपयाचं पारितोषिक. एक झेलसाठी 900 रुपयाचं पारितोषिक. 12 2 बाद 12.
बिटू. हॅलो. बोल. 13. गुलशन याचा पुढला चेंडू. सामना करेल तो गुरुभाई. गुरु आणि मारला चेंडू. चौकार. डायरेक्ट गेम चालू झाला. नाही 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 एको 19. 18 आणि झेल बाद. फॉलो थ्रू मध्ये झेल घेतोय चेतन. चेतन या सुवर्ण संधी. लगातार 2 विकेट घेतल्यास संजय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपयाचं पारितोषिक. चला सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. बाला. बाला आलेला आहे. बालाराम चरण. हॅलो. चेतन. सामना करेल तो बालाराम. सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. चेतन याचा पुढला चेंडू बालाराम याला. बायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या 1 ने वाढून होते 19. चेतन याचा पुढला चेंडू. तो बिटा तिथे आहे. तो आता मॅच खपलतावा ना.
हॅलो माईस टेस्टिंग. धावसंख्या स्थिर 19. 3 बाद 19. बालासाठी सुवर्ण संधी. सोन्या पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारास 200 रुपये. यानंतर होणारा सामना बाला स्ट्राईकला आहे तो बाला. नॉन स्ट्राईक मोनिश याचा पुढला चेंडू मारण्याच्या प्रयत्नात निर्धाव चेंडू जातोय. लगातार 4 चेंडू डॉट झालेला आहे बालाराम. मला वाटतं त्याला सूर काय सापडत नाही. त्याला सूर संध्याकाळी भेटेल त्याला सूर. पाहूया पुढला चेंडू. बालाराम याचा आलूच कोंडला ते दरम्यान 5 चेंडू नंतर पहिल्यांदा एक धाव घेतोय बाला आणि आपलं खातं खोलतोय. डॉक्टर जायचं आहे. डॉक्टर फर्स्ट एज घेऊन जायचं आहे रे. खेचा त्याच्या खेचात. बॉबी जरा मालिश कर रे. पंचांनी सामना त्वरित चालू करायचा आहे. राखीव खेळाडू उतरवा चला. अरे स्प्रे आहे का द्या. डीजे आपल्याला भूषणचा एक काहीतरी बघू द्या मनोरंजन. एक गाणी लावा. हॅलो 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 माय स्पीकिंग. पाटील. हॅलो 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 हॅलो
हॅलो 6 षटकार मारल्यास हॅलो तुषार यांनी जर 6 षटकार मारल्यास 6 लगातार 6 षटकार मारल्यास लगातार 6 वर्ष पार्टी राहणार तुम्हाला. सज्जन पाटील यांनी कॅच घेतल्यास आवाज नाही रे, काय आवाज आहे? हॅलो आशिष सामना करेल तो तुषार. आशिषाचा पुढला चेंडू सामना करेल तुषार. पुलट आणि त्रिफळाचित होतोय बिट्या तुषार. स्पीटावर येऊन बसायचं आहे. तुषार पाटील यांनी यायचा एक षटकारासाठी. चाळींद्रगावचे शिवसेना शाखा प्रमुख चंद्रकांत सुदाम पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दरम्यान हा BSNL षटकार. तसेच अजय पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मॅन ऑफ द मॅच